नमस्कार मित्रांनो, मी अक्षय शिरकाट तुमचं सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. तर आपण पाहणार आहोत प्रॉब्लेम्स ऑन टी बीम. तर प्रॉब्लेम घेऊया आपण. अ टी बीम हॅज फॉलोइंग डायमेन्शन. त्याची फ्लेंज विड्थ आहे 1000 mm. नंतर इफेक्टिव्ह डेप्थ इफेक्टिव्ह डेप्थ इफेक्टिव्ह डेप्थ अनालिसिस टाईपचे प्रॉब्लेम घेणार आहोत आपण 700 mm. नंतर थिकनेस ऑफ स्लॅब थिकनेस ऑफ स्लॅब 100 mm. नंतर breadth of wave is equal to 300 mm. नंतर बीम इज रेनफोर्स विथ, आता याचे कसं आहे, रेनफोर्स विथ टेन्शन साइड एरिया ऑफ स्टील दिलेला आहे. टेन्शन साइडमध्ये एरिया ऑफ स्टील दिलेला आहे 3000 mm². आणि कुठलं कॉन्क्रीट वापरलं तर M20 ग्रेडचं कॉन्क्रीट वापरलं. ग्रेड ऑफ कॉन्क्रीट M20 आणि Fe415 स्टील वापरलं. तर हा अशा प्रकारे आपल्याला प्रॉब्लेम दिला आहे. टी बीम हॅज फॉलोइंग डायमेन्शन. आणि आपल्याला काय करायची, याची मोमेंट ऑफ रेजिस्टन्स काढायची. मोमेंट ऑफ रेजिस्टन्स तर आपल्याला माहिती आहे टी बीम कसा राहतो. आपण हे सर्व माहिती तर भेटली आपल्याला, पण आपण हे एक्झॅक्टली कसे राहतात, कशाला आपण काय म्हणतो हे दाखवतो मी एकदा. आपण इथे लिहू बी एफ. फ्लेंज विड्थ म्हणजे काय, आपण काय म्हणतो त्याला, बी एफ. बरोबर. इफेक्टिव्ह डेप्थ स्मॉल डी ने दाखवत असतो आपण. थिकनेस ऑफ स्लॅब म्हणजेच काय, आता थिकनेस ऑफ स्लॅब म्हणजेच काय राहील, डेप्थ ऑफ फ्लेंज. डेप्थ ऑफ फ्लेंज. नंतर ब्रेडथ ऑफ वेब म्हणजे डेप्थ ऑफ ए विड्थ ऑफ डब्ल्यू. ओके, हा तर एरिया ऑफ स्टील झाला. आणि याला आपण काय म्हणतो, M20 म्हणजे FCK इज इक्वल टू 20 आणि FY इज इक्वल टू 415. ओके, तर हा आपल्याकडे काय डाटा आहे, याच्यावरून आपल्याला काय करायचं आहे, टी बीम काढायचं आहे. तर आता पाहूया. सर्वात पहिले टी बीमचं एक स्ट्रक्चर काढू आपण. अशा प्रकारे टी बीम आहे. हा आपला टी बीम आहे. आता या टी बीम नंतर प्रत्येकाला आपण काय, प्रत्येक साईडला आपण काय म्हणणार आणि काय त्याचं दाखवायचं कसं हे आपण सर्व पाहून घेऊ. ओके, तर हा वरचा पोर्शन एवढा कट केला. याला आपण काय म्हणत असतो, ओव्हरऑल डेप्थ ही डी राहते. बरोबर. याला आपण काय म्हणतो, विड्थ ऑफ फ्लेंज, इफेक्टिव्ह विड्थ ऑफ फ्लेंज. याच्यासाठी क्रायटेरिया आहे IS कोडनुसार, त्यानुसार आपण विड्थ ऑफ फ्लेंज काढतो. जर आपल्याला म्हणजे इफेक्टिव्ह विड्थ ऑफ फ्लेंज म्हणतो आपण याला. याला आपण काय म्हणतो, डेप्थ ऑफ फ्लेंज म्हणतो. ही स्लॅबच्या डेप्थ एवढी पण राहते. नंतर याला आपण काय म्हणतो, विड्थ ऑफ वेव. नंतर आता स्मॉल डी पाहिला होता आपण, इफेक्टिव्ह डेप्थ. तो कुठं राहतो, समजा इथे जर आपली रेनफोर्समेंट असेल, ठीक आहे, तर या पॉईंट पर्यंत याच्या सीजी पर्यंत जे डिस्टन्स राहतं याला आपण काय म्हणत असतो, याच्या सीजी पर्यंत जे डिस्टन्स असतं त्याला आपण काय म्हणतो, हे स्मॉल डी. काय म्हणतो आपण याला, स्मॉल डी. ओके, आता या सर्वांचे आपल्याला डायमेन्शन दिलेले. एरिया ऑफ स्टील, हा एरिया ऑफ स्टील दिला, दोन्ही मिळून किती आहे, 3000 mm². मी प्रॉब्लेम यामुळेच सांगतोय हे कशाला काय म्हणतात ते, कारण आपण डायरेक्ट प्रॉब्लेम घेऊन राहिलो, मी थेरी वगैरे घेतलेली नाही. डेप्थ ऑफ फ्लेंज दिलेली आपल्याला 100 mm. विड्थ ऑफ फ्लेंज किती दिलेली, विड्थ ऑफ फ्लेंज जर आपण पाहिलं तर किती दिलेली, विड्थ ऑफ फ्लेंज 1000 mm इज इक्वल टू 1000 mm. विड्थ ऑफ वेब दिलेला आपण 300 mm. आणि टी किती दिलेला आहे, 700 mm. ओके, तर असा आपल्याला डाटा दिलेला आहे आणि याच्यावरून आपल्याला काय काढायचं आहे, मोमेंट ऑफ रेजिस्टन्स ऑफ टी बीम काढायचं. आता सर्वात पहिले आपण काय करत असतो, जेव्हाही आपल्याला चेक करायचं असेल तेव्हा सर्वात पहिले असं ॲज्युम करतो की आपली जी काही असेल न्यूट्रल ॲक्सिस, ती सर्वात पहिले आपण म्हणतो की फ्लेंजमध्ये लाय करते का, हे पाहू. फ्लेंजमध्ये राय करत असेल तर आपण चेक करणार.
नसेल तर आपण काय म्हणणार, वेबमध्ये लाय करते. समजा फ्लेजमध्ये जर ही न्यूट्रल ॲक्सिस नसेल तर आपण काय म्हणतो मग, वेबमध्ये. आता वेबमध्ये असल्यावर पण आपण दोन क्रायटेरिया वापरतो. काय, ते एक राहतो 3/7 ऑफ XU. काय, एक राहतो 3/7 ऑफ XU पेक्षा कमी आहे की जास्त आहे, लेस दॅन 3/7 XU, लेस दॅन 3/7 XU का, दुसरा काय क्रायटेरिया, ग्रेटर दॅन 3/7 ऑफ XU. का बरं पाहतो आपण हे क्रायटेरिया, कारण काय राहतं त्या पोर्शनमध्ये, कसं राहतं, स्ट्रेसेसवरून पाहत असतो आपण, स्ट्रेस डायग्रामवरून आपण पाहत असतो की काय 3/7 XU पेक्षा जर कमी असेल तर आपण असं म्हणणार की जे काही स्ट्रेसेस आहे त्या तेवढ्या सेक्शनमध्ये, कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेसेस, ते कसे एकदम युनिफॉर्म आहे. आणि जर त्यापेक्षा जास्त असेल तर आपण काय म्हणू शकतो की युनिफॉर्म नाही, त्याच्यामध्ये काय रेक्टँग्युलर प्लस पॅराबोलिक आहे. मग त्या केसमध्ये आपण काय घेत असतो, वाय एफ घेत असतो. म्हणजे काय, इफेक्टिव्ह डेप्थ ऑफ, ठीक आहे, इफेक्टिव्ह डेप्थ घेत असतो आपण वाय एफ. ठीक आहे, त्याचा फॉर्म्युला 0.15 XU प्लस 0.65 DF. तर अशा प्रकारे आपल्याला काय करायचं, हे सर्व चेक करायचं की नेमकं आपलं सेक्शन आहे तर कशामध्ये. ओके, तर हे करतो मी, डिलीट करतो. तर हे झालं आपलं, एक्झॅक्टली आपला सेक्शन झाला. आता प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा. तर पहिली स्टेप आपली होईल, सर्वात पहिली ॲज्युम. फर्स्ट सर्वात पहिले ट्रायल अँड एररवर करायचं. आपल्याला काही एकाच वेळेस सगळे आन्सर येणार आहे का, असं सगळेच आन्सर एकाच वेळेस येतील असं नाही. आपल्याला काय करावं लागतं, ट्रायल अँड एरर, ट्रायल अँड एरर बेसिसवर करावं लागणार. तर सर्वात पहिले आपण पाहू, ॲज्युम न्यूट्रल ॲक्सिस लाईज इन कशामध्ये लाय करते असं अजूम करू, फ्लेंजमध्ये लाय करते. फ्लेंजमध्ये जर लाय करत असेल तर सरळ आपला फॉर्म्युला काय राहील, टू फाइंड न्यूट्रल ॲक्सिस, जो सिंगल रेनफॉर्स बीमचा फॉर्म्युला आपण तोच इथे वापरणार. तो काय फॉर्म्युला राहतो, 0.36 इज इक्वल टू 0.36. म्हणजे काय, आपण इक्विलिब्रियम कंडिशन घेतो ना, कॉम्प्रेसिव्ह फोर्स इज इक्वल टू टेन्साइल फोर्स. काय राहील तो बघा, C इज इक्वल टू T. बरोबर, कॉम्प्रेसिव्ह फोर्स काय राहील 0.36 FCK इंटू BF. लक्षात ठेवा, इथं BF घेतो आपण, विड्थ ऑफ फ्लेंज, BF इंटू XU इज इक्वल टू इंटू टेन्शन फोर्स किती राहतात 0.87 FY इंटू एरिया ऑफ स्टील. ओके, आता याच्यावरून जर काढला आपण तर XU विल बी इक्वल टू 0.87 FY AST divided by 0.36 FCK इंटू BF. याला जर सॉल्व्ह केलं तर लक्षात येईल 0.87 इंटू FY म्हणजे किती होतं आपल्याकडे 415 इंटू एरिया ऑफ स्टील किती होतं आपला 3000 mm² डिवायडेड बाय 0.36 इंटू FCK 20 ग्रेड इंटू विड्थ ऑफ फ्लेंज 1000. याला जर सॉल्व्ह केलं आपण तर काय येईल, याचं आन्सर 150.43 mm. हा काय आला, XU आला. कसं ॲझ्युम केलं होतं आपण की ते फ्लेंजमध्ये आहे असं ॲझ्युम केलं होतं, पण ॲझम्पशन ओके आलंय का, इज ग्रेटर दॅन डेप्थ ऑफ फ्लेंज. म्हणजेच हा डेप्थ ऑफ फ्लेंज किती होता आपला 100 mm होता, किती होता 100 mm, पण आपला ॲक्च्युअलमध्ये किती आलाय 150.43. ॲझम्पशन घेतलं पण ॲझम्पशन बरोबर आलंय का, नाही आलं. तर ॲझम्पशन बरोबर जर आलं असतं तर आपण काय केलं असतं, सरळ टाईप ऑफ सेक्शन पाहिलं असतं आणि सरळ मोमेंट ऑफ रेजिस्टन्स कॉम्प्रेसिव्ह फोर्स इंटू D इंटू 0.42 XU किंवा 0.87 FY इंटू AST या फॉर्म्युल्यावरून मोमेंट ऑफ रेजिस्टन्स काढलं असतं. पण आपली कंडिशन झाली का सॅटिस्फाय, नाही. देअरफॉर न्यूट्रल ॲक्सिस लाईज इन, सिन्स इथं सिन्स म्हणायचं, देअरफॉर न्यूट्रल ॲक्सिस लाईज इन कुठे लाय करते, न्यूट्रल ॲक्सिस कुठे लाय करेल, इन वेब. हे झालं आपलं पहिला ट्रायल राहते, ही ट्रायल 1 म्हणू आपण. ट्रायल 1 पहिली ट्रायल केली आपण, ही फर्स्ट ट्रायल होती. आता आपण दुसरी ट्रायल करणार. दुसरी ट्रायल म्हणजे काय, आता पहिलं ॲझम्पशन तर चुकलंय, नेक्स्ट ॲझम्पशन घेऊ आपण. नेक्स्ट ॲझम्पशन सेकंड ॲझ्युम न्यूट्रल ॲक्सिस लाईज इन वेब. बरोबर, न्यूट्रल ॲक्सिस कुठे लाय करते असं म्हणणार आपण, न्यूट्रल ॲक्सिस लाईज इन वेब. आणि त्याच्यामध्ये पण दोन कंडिशन राहतात, एक काय की लेस दॅन 3/7 XU की ग्रेटर दॅन 3/7 XU. तर
सर्वात पहिले आपण असं ॲज्युम करू, ॲज्युमिंग डेप्थ ऑफ फ्लेंज इज लेस दॅन 3/7 ऑफ एक्स यू. 3/7 ऑफ एक्स यूज का बरं घेतो, याच्यासाठी एक स्पेसिफिक रिझन आहे. काय राहतं आपलं स्ट्रेस डायग्राम जी राहते कशाची, तर कॉन्क्रीटची आपण पाहिलं असेल, कॉन्क्रीटची स्ट्रेस डायग्राम अशी राहते बघा, ही राहते आपली कॉन्क्रीटची स्ट्रेस डायग्राम. ओके, असा पॅराबोलिक शेप राहतो. एवढ्या पॉईंटपर्यंत स्ट्रेन किती राहतं, 0.002 आणि हे किती राहतं 0.0035 आणि हे मॅक्झिमम डिझाईन स्ट्रेंथ किती राहते याची 0.45 FCK. यालाच आपण आडवं करत असतो आणि ते अशी राहते डायग्राम, अशी डायग्राम राहते. आणि जर आपण हे रेक्टँग्युलर सेक्शन जर पाहिला तर रेक्टँग्युलर सेक्शन राहतो 3/7 ऑफ एक्स यू, काढला आपण तो एक्स यू, आणि त्याच्यापेक्षा उरलेला काय राहतो हा 4/7 ऑफ एक्स यू. मग आपण काय करतो, जर याच्यापेक्षा कमी असेल तर बघा एवढ्या पोर्शन मध्ये बघा रेक्टँग्युलर पोर्शन मध्ये स्ट्रेसेस कसे राहतील, युनिफॉर्म राहतील. मग त्या स्ट्रेसेसला डायरेक्टली आपण मल्टिप्लाय करणार कशाने, एरियाने मल्टिप्लाय करणार BF BW आणि आपण डायरेक्ट सॉल्व्ह करू शकतो. पण जेव्हा इथे आली तर काय करावं लागेल आपल्याला, आपण काय करतो मग इफेक्टिव्ह एरिया घेतो, असा एरिया शोधतो ज्याच्यामध्ये स्ट्रेसेस कसे युनिफॉर्म आहे, अशी डेप्थ शोधतो ज्याच्यामध्ये स्ट्रेस युनिफॉर्म आहे आणि मग YF वापरतो. ओके, तर याच्यामुळे आपण काय चेक केला तर इथे डेप्थ ऑफ प्लेन 3/7 एक्स पेक्षा कमी आहे की जास्त आहे. तर बघा आता assuming depth of flange is less than 3/7 x. जर 3/7 यावा x च्या कमी असेल तेव्हा आपल्याला माहिती आहे कॉम्प्रेसिव्ह फोर्स C1 plus C2 is equal to C1 plus C2 is equal to T. T चा सर्वांना माहिती आहे, T काय राहतो 0.87 FY/AST. पण हे कसं काढणार आता या केसमध्ये C1 plus C2 कसं काढतो आपण, याच्यासाठी पण एक फॉर्म्युला होता आपला. काय फॉर्म्युला होता आपला C1 plus C2. या केसमध्ये कसं काढणार आपण, C1 म्हणजे काय, फक्त आपण एक हा जो टी सेक्शन होता आपण त्याला आपण दोन पार्टमध्ये केलं होतं. कसं दोन पार्टमध्ये करणार आपण, हे बघा हा एक पोर्शन वेगळा करू आपण आणि दुसरा पोर्शन कुठला राहील तर हा राहील दुसरा पोर्शन. ओके, तर आता पहिला पोर्शन पाहू आपला हा हा इथे याच्यामुळे काय येतो C1 येतो आणि ह्या दोन्ही मिळून काय येतो C2 येतो. तर C1 किती राहील आपला बघा 0.36 FCK इंटू BW इंटू XU प्लस C2 का राहील 0.45 FCK इंटू BF मायनस BW इंटू डेप्थ ऑफ फ्लेंज इज इक्वल टू काय राहील टेन्शन 0.87 FY/AST. ओके, याला जर इक्वेट केलं आपण सॉल्व्ह केलं तर काय येईल, हे XU विल बी इक्वल टू 0.87 FY/AST मायनस 0.45 FCK BF मायनस BW डिवायडेड बाय इंटू DF राहिला BF डिवायडेड बाय 0.36 FCK इंटू BW 0.36 FCK इंटू BW. ओके, आता XU चं इक्वेशन भेटलं, XU काढता येईल आपल्याला, तर आपण व्हॅल्यू टाकू प्रत्येकाच्या. काय राहील इथे 0.87 इंटू FY म्हणजे 415 इंटू एरिया ऑफ स्टील 3000. ओके, मायनस 0.45 इंटू FCK किती होतं आपला 20 इंटू BF किती होतं 1000 mm मायनस BW म्हणजे 300 mm. हे बघा याच्यामधून काय केलं, हे 1000 मधून आपण काय केलंय, हा जो BW होता 300 हा मायनस केला, मग उरलं काय, हा रेड घेते बरोबर आहे इंटू डेप्थ ऑफ फ्लेंज किती होती 100 डिवायडेड बाय, याला डिवाइड केलं, कशाने डिवाइड करावं लागेल याला, या पूर्ण याला डिवाइड कशाने करावं लागेल तर 0.36 इंटू 20 इंटू 300 किती येते सांगा XU. याला जर पूर्ण केलं तर याचा आन्सर येईल 212.38 mm. हा झाला XU झाला. आपला काय आली ही न्यूट्रल ऍक्सिस आली, पण आपल्याला चेक काय करायचंय की जी काही डेप्थ ऑफ फ्लेंज आहे ही 3/7 XU पेक्षा कमी आहे की जास्त आहे. तर याच्यानंतर पुढच्या स्टेपला आपण घेऊ देअरफोर 3/7 म्हणजेच किती 0.43 XU विल बी इक्वल टू किती 0.43 इंटू 212.38
किती येते ते 0.43 0.43 इंटू 212.38 किती येते ते 91.32 91.32 and is less than डेप्थ ऑफ फ्लेंज. बघा ही पण कशी व्हॅल्यू डेप्थ ऑफ फ्लेंज पेक्षा कशी कमी आहे. आपण काय म्हटलं होतो कशी आहे 91.32 आली ना, मग कशी आली पाहिजे ही व्हॅल्यू कशी आली 91.32 कशी आहे 3/7 XU पेक्षा 3/7 XU पेक्षा डेप्थ ऑफ फ्लेंज कसा आहे मोठा आलाय. आपण ॲझम्पशन काय घेतलं होतं इथे बघा, आपण ॲझम्पशन काय घेतलं होतं डेप्थ ऑफ फ्लेंज कसा आहे या 3/7 XU पेक्षा कमी आहे असं ॲझम्पशन बघा मी रेड कलर दाखवतो. हे ॲझ्युम केलं होतं पण ऍक्च्युअल मध्ये काय झालं इथे बघा, ऍक्च्युअल मध्ये बघा काय झालंय. ऍक्च्युअल मध्ये डेप्थ ऑफ फ्लेंज 3/7 XU पेक्षा कसा आलाय जास्त आलाय. म्हणजे किती आहे डेप्थ ऑफ फ्लेंज, आपला डेप्थ ऑफ फ्लेंज आहे 100 आणि ही व्हॅल्यू किती आली 91.32. म्हणजे ॲझम्पशन इज रॉंग. ॲझम्पशन कसं आलंय चुकीचं आलंय. म्हणून आपण काय केलं ॲझम्पशन चुकीचं आल्यामुळे आपण काय केलं हाच प्रॉब्लेम काय केला. आता दुसरी आता त्याच्यानंतरची केस काय ही केस वापरणार डेप्थ ऑफ फ्लेंज इज ग्रेटर दॅन 3/7 XU. ओके. आता बऱ्याच जणांना असं वाटत असेल की सर हाच XU जर घेतला असता आणि याच्यात 3/7 केलं असतं तर चाललं असतं का. तर का बरं बघा कसं जमणार नाही, कारण या केसमध्ये आपण ॲझ्युम केलं होतं की फ्लेंजमध्ये आहे याचा अर्थ तुम्ही फक्त वरचाच पोर्शन घेताय खालचा नाही घेते ना. पण ऍक्च्युअल मध्ये आपली न्यूट्रल ऍक्सिस कुठे आली वेबमध्ये आली. कुठे आली वेबमध्ये आली. फ्लेंजमध्ये आली असती तर आपलं हे इक्वेशन बरोबर होतं, आपण याच्यावरूनच XU काढला असता बरोबर आहे. पण केस काय आपली वेबमध्ये आपला न्यूट्रल ऍक्सिस इथे आलाय वेबमध्ये आलेला आहे. न्यूट्रल ऍक्सिस वेबमध्ये आला तर कॉम्प्रेसिव्ह फोर्स कुठे ऍक्ट होईल एवढ्या पोर्शन मध्ये होईल. हा हॉरिझॉन्टल आणि हा व्हर्टिकल या पूर्ण पोर्शनवर ऍक्ट होईल ना. मग त्याच्यानुसार आपल्याला वेगळा काढावं लागेल. ठीक आहे. आता दुसरं पाहिलं आपण 3/7 XU पेक्षा कमी आहे का तो पण नाही आला म्हणजे आपल्याला काय करावं लागेल त्याच्याही पुढची स्टेप करावं लागेल आणि पुन्हा नवीन XU काढावं लागेल. नवीन XU काढावंच लागेल. ठीक आहे. जुन्या XU वर काम नाही करणार. आपलं ॲझम्पशन आहे पहिले ट्रायल अँड एरर करतोय आपण. पहिले ॲझम्पशन झालं दुसरं झालं आता तिसरं ॲझम्पशन. तर तिसरं ॲझम्पशन पहा आता हे बघा आता नाव थर्ड नाव ॲझ्युम डेप्थ ऑफ फ्लेंज is greater than 3/7 of XU. तर 3/7 of XU पेक्षा डेप्थ ऑफ फ्लेंज जर जास्त असेल तर सरळ आपण काय करत असतो ॲझम्पशन काय राहतं आपलं पूर्ण C1 + C2 is equal to T. बरोबर सेम आहे वेगळं काही जास्त नाही आहे फक्त एकच चेंज आहे थोडासा चेंज. C1 साठी इक्वेशन काय घेत होतो आपण 0.36 FCK इंटू BW इंटू XU बरोबर इथपर्यंत काही प्रॉब्लेम नाही प्लस 0.45 FCK इंटू आता इथे बघा ग्रीन कलरने देतोय इंटू YF इंटू पुढे काय राहील BF मायनस BW ओके. इकडे आले सगळं बरोबर इथपर्यंतचं इज इक्वल टू टेन्शन फोर्स 0.87 FY AST 0.87 FY AST म्हणजे काय एरिया ऑफ चिल. आता बघा हा इक्वेशन आणि हे बघा हे जुनं इक्वेशन या दोन्हीमध्ये डिफरन्स काय फक्त एकच आहे सर्व आहे तसेच आहे फक्त इथं जिथं डेप्थ ऑफ फ्लेंज आहे तिथं डेप्थ ऑफ फ्लेंजच्या जागी रिप्लेस कशाने झाले डेप्थ ऑफ फ्लेंज YF ने रिप्लेस झाले. कशाने रिप्लेस झाले YF. आता हे YF काय राहतो YF आपण काढत असतो स्ट्रेट डायग्राम वरून आणि तो YF काय आपण डायरेक्टली फॉर्म्युला घेऊ 0.15 XU प्लस 0.65 DF म्हणजे काय डेप्थ ऑफ फ्लेंज. अशा प्रकारे आपल्याला इक्वेशन भेटेल बरोबर. आता ह्या इक्वेशन मध्ये आपण व्हॅल्यू पुट करू आपण YF ची व्हॅल्यू पुट करू नंतर काय येईल सर्व इक्वेशन जर सॉल्व्ह आलं आपलं तर त्याच्यामध्ये आपल्याला अननोन काय राहील फक्त दोनच गोष्टी अननोन राहतील त्या राहतील XU आणि XU ओके. आणि ह्या XU ला आपण काय करू शकतो दोन्हींना आपण कॉमन घेऊ शकतो या दोन्हींना कॉमन घेऊ शकतो. तर इथे पुढचं इक्वेशन घ्या 0.36 ही व्हॅल्यू आता YF ची व्हॅल्यू इथे टाकू आपण इक्वेशन मध्ये 0.36 इंटू FCK BW इंटू XU प्लस 0.45
FCK इंटू 0.15 XU प्लस 0.65 DF. ओके, इंटू BF मायनस BW इज इक्वल टू 0.87 FYAST. आणि याला इक्वेशनला जर आपण व्यवस्थित मॅथमॅटिकली जर सॉल्व्ह केलं तर आपल्याला XU ची व्हॅल्यू अशा प्रकारे भेटेल. XU विल बी इक्वल टू, सॉल्व्ह करू शकतो आपण. इथे काय करावं लागेल, पहिले या 0.15 XU नी या बाकीच्या टर्मला मल्टिप्लाय करावं लागेल. मग नंतर पुन्हा 0.65 DF नी या बाकीच्या टर्मला मल्टिप्लाय करावं लागेल. बाकीची टर्म म्हणजे कुठली टर्म राहते, हे पाहिजे एवढी पूर्ण टर्म. हे बघा, ही जी टर्म आहे ना, या टर्मला मल्टिप्लाय करावं लागेल. पहिले 0.15 XU नी 0.65 DF नी, मग नंतर परत ह्या दोन्हीमधून XU वेगळा कॉमन काढायचा आणि ही टर्म जी 0.65 DF वाली टर्म इकडे मायनसमध्ये जाईल. तर बघा आपलं इक्वेशन काय येईल, XU विल बी इक्वल टू, XU का राहतं आपण पाहू. लाईन मारून घेतला आपण न्यूमरेटर डिनॉमिनेटर साठी. तर बघा 0.87 FYAST मायनस, बघा मी सांगितलं होतं ना मायनस येईल, मायनस 0.45 FCK BF मायनस BW इंटू 0.65 DF. ओके, डिवायडेड बाय राहील 0.36 FCK इंटू BW बरोबर, प्लस 0.45 FCK BF मायनस BW बरोबर, BF मायनस BW इंटू 0.15 ठीक आहे. 0.45 इंटू 0.15 FCK BF मायनस BW. हे झालं आपलं XUचं इक्वेशन. कधी हे झालं XUचं इक्वेशन, कोणत्या केसमध्ये, जेव्हा बघा हे झालं XUचं इक्वेशन आपलं. कधी, जेव्हा इक्वेशन कधी बघायचं, DF इज ग्रेटर दॅन 3/7 ऑफ XU. लक्षात ठेवा, व्यवस्थित लक्षात ठेवा, XUचं इक्वेशन. आणि हे जे इक्वेशन होतं आपण आधी घेतलेले, हे बघा हे इक्वेशन XU, हे इथे पाहिलं आपण. हे कशाचं होतं, हे बघा, हे व्यवस्थित करतो मी पुन्हा. हा झाला. हे इक्वेशन कशासाठी होतं लक्षात ठेवा, व्यवस्थित लक्षात ठेवा, आता चूक नाही होणार कोणाची यानंतर. डेप्थ ऑफ फ्लेंज इज लेस दॅन 3/7 ऑफ XU. आणि सर्वात पहिली स्टेप ही स्टेप कशासाठी होती, ही XU ची कशासाठी, हे बघा ही सर्वात पहिली, ही XU कशासाठी, डेप्थ ऑफ फ्लेंज म्हणजे काय, इथं काय न्यूट्रल ऍक्सिस इन, याला काय म्हणणार आपण, न्यूट्रल ऍक्सिस इन फ्लेंज. कशासाठी, न्यूट्रल ऍक्सिस इन फ्लेंज. तिन्ही फॉर्म्युला, तिन्ही XU आहे. प्रत्येक वेळेस आपल्याला XU वेगळा करावा लागेल, सारखा राहणार नाही, एकच XU पुढच्या याच्यात वापरता येणार नाही आपल्याला. तर बघा आता आपल्या प्रॉब्लेमवर जाऊ आपण. हा, तर आता इथे XU काढायचं, तर कसं काढणार आपण, टाका, सगळ्या माहिती आपल्याला. XU इज इक्वल टू 0.87 इंटू FY म्हणजे किती, 415 इंटू एरिया ऑफ स्टील 3000 मायनस 0.45 इंटू FCK म्हणजे किती 20 इंटू BF मायनस BF म्हणजे 1000 मायनस BW म्हणजे किती आहे, विड्थ ऑफ वेब 300 इंटू 0.65 इंटू डेप्थ ऑफ फ्लेंज म्हणजे 100 mm. ओके, नंतर डिवायडेड बाय 0.36 FCK इंटू BW प्लस, अरे सॉरी इथे व्हॅल्यू द्यायच्या ना आपल्याला, तर इथे काय राहील 0.36 इंटू FCK म्हणजे किती 20 इंटू BW म्हणजे विड्थ ऑफ वेब किती 300 प्लस 0.45 इंटू FCK म्हणजे 20 इंटू BF मायनस BW 1000 मायनस 300 इंटू 0.15. ओके, सर्व झालंय, सर्व ओके. याच्यामध्ये काय राहिलंय का, काही राहिलंय का इथे या पूर्ण प्रॉब्लेम मध्ये काही राहिलंय का आपलं घ्यायचं, बघा
तर सर्व गोष्टी घेतल्या 0.45 झाला 20 झाला 0.15 झाला 1300 या सर्वाला जर सॉल्व्ह केलं तर आपल्याला लक्षात येईल की एक्स ची व्हॅल्यू किती येईल आपली तर वरती येते हे वरचं सॉल्व्ह केलं 677290 आणि डिनॉमिनेटर मध्ये किती येईल 3105 आणि इक्वल टू 218.12 mm युनिट विसरू नका 218.12 mm तर एक्सयू आला आपल्याला आता एक्सयू आला म्हटल्यावर आपण वाय एफ काढू आता एक्सयू आलाय एक्सयू ऑब्विसली आता एक्सयू जर घेतला आपण 0.43 एक्सयू 0.43 इंटू 218.12 किती येतोय तो 93.79 आणि त्याच्यापेक्षा आपली डेप्थ ऑफ फ्लेंज कशी जास्त झाली की नाही म्हणजे आपलं जे ॲझम्पशन आहे इज इक्वल टू कसं आहे ग्रेटर दॅन म्हणजे बघा 0.43 एक्सयू पेक्षा कसं आहे आपला डेप्थ ऑफ फ्लेंज कसा आहे जास्तच आहे आणि ॲझम्पशन जे घेतलं ते ॲझम्पशन इज ओके ॲझम्पशन ओके ॲझम्पशन जर ओके असेल तर आपल्याला सरळ आपल्याला काय करायचं आता मोमेंट ऑफ रेजिस्टन्स काढायचे तर मोमेंट ऑफ रेजिस्टन्ससाठी आपल्याला लागेल वाय एफ कसं काढणार आता 0.15 एक्सयू प्लस 0.65 डी एफ ओके तर सांगा 0.15 एक्सयू प्लस 0.65 डेप्थ ऑफ फ्लेंज कशी राहील 0.15 एक्सयू 0.15 इंटू एक्सयू 218.12 प्लस 0.65 इंटू डेप्थ ऑफ फ्लेंज 100 किती येतो हा 97.718 ठीक आहे 0.15 इंटू 218.12 प्लस 0.65 इंटू 100 किती येतं 97.718 ओके आता हे झालं एक्सयू काढलं आपण ऍक्च्युअल डेप्थ ऑफ न्यूट्रल ऍक्सिस आता सेकंडली काय काढावं लागेल ही पहिली स्टेप झाली होती आता दुसरी स्टेप काय लिमिटिंग डेप्थ ऑफ न्यूट्रल ऍक्सिस कशी काढणार ती एक्सयू लिमिटिंग विल बी इक्वल टू किती राहील AP41 ग्रेड साठी KU लिमिटिंग इंटू डी KU लिमिटिंग किती 0.479 म्हणजे 0.48 इंटू 700 किती येतो तो 0.48 इंटू 700 336 mm ओके सिन्स आता तिसरा टाइम कंपेअर करायची सिन्स XU limiting is very greater than XU given section is कुठला जातो अंडर रेनफोर्स सेक्शन आता मोमेंट ऑफ रेजिस्टन्स काढायचं आपल्याला मोमेंट ऑफ रेजिस्टन्स साठी आपला फॉर्म्युला राहील मोमेंट ऑफ रेजिस्टन्स शेवटची स्टेप आता फोर्थ विल बी इक्वल टू 0.36 इंटू FCK इंटू काय राहील BW इंटू XU into bracket lever arm d minus 0.42 XU okay plus 0.45 into FCK BF minus BW हा झाला कॉम्प्रेसिव्ह फोर्स C2 इंटू D काय इंटू काय राहतं आपलं इंटू YF घ्या YF राहिलं आपलं काय राहिलं YF राहिलं आपलं तर YF इंटू डी मायनस YF बाय आता कसा आला पाहिजे असेल तर मी ते पण एकदा शॉर्ट मध्ये सांगतो हा जो आपला टी सेक्शन होता अशा प्रकारे त्याला आपण काय केलं तर पहिले इथे वेब मध्ये जर असला तर हा वेगळा पोर्शन हा याचा पूर्ण घेतला होता याची स्ट्रेट डायग्राम कशी राहिली या पहिला सेक्शन याला पहिला म्हणू आणि याला काय म्हणू आपण हे दुसरा म्हणू हे जे रेड कलरने दाखवलं तो दुसरा पहिल्याची स्ट्रेट डायग्राम कशी राहील अशी स्ट्रेट डायग्राम राहील ओके अशी स्ट्रेट डायग्राम आणि त्याचा फोर्स कसा राहील जस्ट रेक्टँगलच्या वरती म्हणजे 0.42 हा राहील C1 इथे लिहिलेला आहे हा C1 लिहिलेला आहे इथे बरोबर त्याचा डिस्टन्स किती आहे वरून 0.42 XU मग उरलेलं काय लिव्हर आर्मचं डिस्टन्स काय राहील टेन्शन पासून D मायनस 0.42 XU हे झालं पहिलं C2 काढायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल आपण काय करतो YF अशी डेप्थ घेतो बरोबर काय YF अशी डेप्थ घेणार एवढी अशी ही YF बरोबर आहे एवढी डेप्थ आहे YF आणि याचा जर CG पाहिला हा ऍक्ट कुठे होईल तर इथे होईल याच्या सेंटरला CG ला म्हणजे किती YF बाय 2 डिस्टन्स वर टॉप पासून YF बाय 2 डिस्टन्स वर मग लिव्हर आर्म किती राहील टोटल डेप्थ D मधून D मायनस
वाय एफ बाय टू. हा झाला याचा रिवर्स. सोपं आहे. तर मी हे इरेज करून देतो आता, सोपं आहे तर बघा पुढचा. जर नसेल समजलं तर पॉज करून पाहायचा व्हिडिओ, पॉज करून पुन्हा एकदा पाहून घ्या. तर नंतर आता मोमेंट ऑफ रेजिस्टन्स काढायचे. हे झाला फॉर्म्युला, हे C1 इंटू L1 C2 इंटू L2. इथे फक्त आता व्हॅल्यू द्यायच्या बाकी. लिहा 0.36. सायमल्टेनियसली सॉल्व्ह केला असेल तर अजून चांगलं माझ्याबरोबर. 0.36 इंटू FCK किती राहील 20 इंटू 300 इंटू 218.12 XU आला होता आपला, इंटू डी किती होतं 700 मायनस 0.42 इंटू XU. XU किती 218.12 प्लस 0.45 इंटू FCK म्हणजे 20 इंटू BF मायनस BW. BF किती राहतो, विड्थ ऑफ फ्लेंज किती आहे, विड्थ ऑफ फ्लेंज, तर विड्थ ऑफ फ्लेंज किती राहील 1000 मायनस 300 इंटू YF. YF आपण आत्ता काढलाय, किती आला तर YF 97.718 97.71 इंटू डी म्हणजे 700 मायनस 97.71 बाय 2. सॉल्व करा याला. पहिल्याचा आन्सर किती येतं, याला सॉल्व केलं तर किती येतं याचा आन्सर 0.36 इंटू 200 इंटू 300 इंटू 218.12 इंटू 700 मायनस 0.42 इंटू 218.12. ओके, किती येतं याचा आन्सर, तर पहिल्याचा आन्सर येतात 283.63 इंटू 10 टू द पॉवर 6 प्लस याच्या पुढच्याचं सॉल्व केलं तर किती येतं ते 0.45 इंटू 20 इंटू 1000 मायनस 300 किती 700 इंटू 97.71 इंटू 700 मायनस 97.71 डिवायडेड बाय 2. याला जर सॉल्व केलं तर याचा आन्सर येतं आपलं 400.85 इंटू 10 टू द पॉवर 6. 400.85 इंटू 10 टू द पॉवर 6. दोन्हींना आपण जर ऍड केलं तर आपला आन्सर येईल 687.48 इंटू 10 टू द पॉवर 6. युनिट काय राहील न्यूटन mm. न्यूटन mm युनिट द्यायला विसरायचं नाही. आता याला जर न्यूटन mm किलोमीटर मीटर मध्ये करायचं असेल तर किती मल्टिप्लाय करावं लागेल 10 टू द पॉवर मायनस 6 ने मल्टिप्लाय करावं लागेल. म्हणजे हे काय येईल 687.48 किलो न्यूटन मीटर. हे झालं आपली मोमेंट ऑफ रेजिस्टन्स. ठीक आहे, सोपा प्रॉब्लेम होता. मोमेंट ऑफ रेजिस्टन्स काढायची होती आपल्याला. याच्यामध्ये कसे काढले आपण प्रत्येक केसमध्ये, ह्या केसमध्ये आपलं सगळं सॉल्व्ह झालेलं आहे, सगळ्या टाईपचे एक्झाम्पल सॉल्व्ह झालेले आहे. ओके, आता अजून एक प्रॉब्लेम पाहू आपण. याच टाईपचा प्रॉब्लेम, सेम प्रॉब्लेम, याच्यामध्ये काहीही चेंज नाही, फक्त कंडिशन बघा. हा प्रॉब्लेम घेण्यामागचं कारण काय की याच्यामध्ये सर्व कंडिशन सॅटिस्फाय झाले आपल्या. तर नेक्स्ट प्रॉब्लेम पाहू आपण. नेक्स्ट प्रॉब्लेम घेऊ. तर नेक्स्ट प्रॉब्लेम राहील कॅल्क्युलेट moment of resistance of T beam 9 meter simply supported. काय चेंज, याच्यात थोडंसं चेंज आहे. simply supported. effective span of 9 meter. effective span of 9 meter. त्याचा इफेक्टिव्ह स्पॅन किती 9 मीटर. ठीक आहे, टी बीम आहे ऑफ 9 मीटर सिम्पली सपोर्टेड, इफेक्टिव्ह स्पॅन 9 मीटर. आता याच्यामध्ये काय काय वापरलंय M20 अँड FE500 दोन वापरले, M20 आणि FE500. आता टी बीम कसा आहे पाहू आपण. टी बीम काढतो मी. तर आता याच्यामध्ये आपल्याला किती दिलेलं आहे, ओव्हरऑल वेट दिलेली, ही ओव्हरऑल दिलेली आहे का, टोटल हे दिलेली आपल्याला.
अजून काय दिलेलं आहे याच्यामध्ये, इथं 6 बार दिलेले आपल्याला. इथं बी दिलेला आहे, बी इज इक्वल टू 2000 mm, डेप्थ ऑफ प्लेन दिली 150 mm, विड्थ दिलेला आहे, बी डब्ल्यू दिलेला आहे आपल्याला 300 mm, 300 mm. आता इथे बार दिलेले आहे 6 बार, 6 बार 32 5, 6 बार दिले 32 mm डायमेन्शन. आणि टोटल डी दिलेला आहे, इथं इफेक्टिव्ह डेप्थ दिलेला आहे डी इज इक्वल टू 700 mm. कवर दिलेले खाली, इथं कवर किती आहे 50. ओके, एवढं सगळं दिलेलं आहे आपल्याला. याच्यावरून आपल्याला काय काढायचं आहे की मोमेंट ऑफ रेजिस्टन्स ऑफ बीम काढायची. तर मोमेंट ऑफ रेजिस्टन्स काढण्यासाठी सर्वात पहिले आपल्याला माहित काय पाहिजे, इफेक्टिव्ह विड्थ माहिती आहे का आपल्याला या प्रॉब्लेम मध्ये. तर इफेक्टिव्ह विड्थ माहित, मग इफेक्टिव्ह विड्थ कशी काढणार, आयएस कोडने आपल्याला दिलेलं आहे. कसं दिलेलं आहे, इथे काय दिलेलं तुम्हाला L0 9 मीटर सिम्पली सपोर्टेड, इफेक्टिव्ह स्पॅन L0, आणि सिम्पली सपोर्टेड केसच्या केसमध्ये L0 आणि L इफेक्टिव्ह कसं राहतं, सेम राहतं. तर इथे काय घेणार आपण, फाइंड BF चा फॉर्म्युला करायला आपला, BF इज इक्वल टू आयएस कोड, फ्रॉम आयएस कोड रेफरन्स काय राहील, IS 456 रेफरन्स राहील. BF विल बी इक्वल टू काय राहील आपला फॉर्म्युला, L0 अपॉन L0 डिवायडेड बाय B प्लस 4. ओके, प्लस याच्यात काय ऍड करणार आपण, BW. सांगा आता, L0 काय आपला 9000 डिवायडेड बाय 9000 डिवायडेड बाय B म्हणजे किती 2000. 2000 दिलेलं आहे की नाही, इथे बघा लास्ट स्लाइडवर, इथे किती दिलेलं आहे 2000 प्लस 4 प्लस BW किती आहे 300 आहे. सॉल्व करू बरं, किती येतं भाऊ, तर 9000 डिवायडेड बाय 9000 डिवायडेड बाय 2000, 9000 डिवायडेड बाय 2000 प्लस 4 प्लस 300. याला जर सॉल्व केलं तर आपला आन्सर येते 1358.82. हा झाला इफेक्टिव्ह विड्थ BF. काय झालं BF. आता एरिया ऑफ स्टील जर काढायचं, आता एरिया ऑफ स्टील पण काढून घेऊ. एरिया ऑफ स्टील विल बी इक्वल टू 6 इंटू 5/4 इंटू 5/4 इंटू 32 चा स्क्वेअर. किती येतो तो, 6 बार इंटू 5/4 इंटू 32 चा स्क्वेअर. किती येईल 4825.48 mm स्क्वेअर. या दोन्ही गोष्टी आपण महत्वाच्या काढू. आता आधीच्या सारखं सर्वात पहिले काय, ट्रायल वन. इथे शॉर्ट मध्ये लिहितो आता मी. पहिलं काय, ॲज्युम न्यूट्रल ॲक्सिस लाइज इन, कुठे लाइज करते असं ॲज्युम करू आपण, फ्लेंज. मग आपला फॉर्म्युला काय आहे, एक्सयू विल बी इक्वल टू, आता मी पूर्ण C1 C2 वगैरे लिहित नाही, आपण आधीच्या फॉर्म्युल्यामध्ये पाहिलं. एक्सयू विल बी इक्वल टू डायरेक्ट फॉर्म्युला लिहू, 0.87 FY AST divided by 0.36 FCK into BF. हा BF घ्यायचं, हे लक्षात ठेवत जा, कारण आपण फ्लेंज मध्ये अज्युम करतोय. मग काय येईल 0.87 इंटू FY किती 500 डिवायडेड बाय एरिया ऑफ स्टील 4825 पॉइंट किती होतं 48 डिवायडेड बाय 0.36 FCK इंटू BF. FCK म्हणजे 20 लावावं लागेल ना आपल्याला. किती 20 होतं की 25 होतं, 25 होतं. इथलं किती होतं 25 होतं. हा इथे 20 नाही 25 होतं आपलं. किती आहे तर 25. इथे लक्षात घ्या M25 आणि F500 साठी करतोय आपण. 0.36 इंटू 25 इंटू विड्थ ऑफ फ्लेंज किती 1358.82 आत्ता आपण काढली. सॉल्व करा किती येतं याचा आन्सर पाहिला आपण तर 0.87 इंटू F5 म्हणजे 500, 0.87 FY इंटू 4825.48 डिवायडेड बाय
0.36 into 25 into 1358.82 किती आलं ते 171.64 mm 171.64 mm and which is greater than हे कसं आहे याच्यापेक्षा कसं आहे डेप्थ ऑफ फ्लेंज पेक्षा कसं आहे ग्रेटर दॅन डेप्थ ऑफ फ्लेंज therefore assumption is wrong assumption कसं आहे चुकलं आपलं मग काय राहील न्यूट्रल ऍक्सिस लाइज इन वेब प्रत्येकामध्ये आपल्याला काहीतरी कळतं की कुठे ऍक्ट होते तर दुसऱ्या ह्याच्यात मग काय घ्यावं लागेल ट्रायल 2 घ्या ट्रायल 2 घ्या आता काय याच्यामध्ये अज्युम करतो अज्युम काय डेप्थ ऑफ फ्लेंज इज लेस दॅन 3/7 ऑफ एक्सयू मग त्या केसमध्ये फॉर्म्युला काय एक्सयूचा एक्सयू विल बी इक्वल टू काय राहतो एक्सयूचा फॉर्म्युला 0.87 FY AST minus 0.45 FCK into DF to BF minus BW ओके डिवायडेड बाय हे कसं आलंय फॉर्म्युला तुम्हाला सर्वांना मागेच सांगितलंय मी 0.36 FCK BW is equal to 0.87 into FY ची व्हॅल्यू 500 AST 4825.48 होतं वाटतं मायनस 0.45 इंटू FCK म्हणजे 25 इंटू डेप्थ ऑफ फ्लेंज किती होती आपली 150 आणि BF मायनस BW म्हणजे 1358.82 मायनस BW विड्थ ऑफ वेब किती होती आपली 300 डिवायडेड बाय 0.36 इंटू FCK म्हणजे 25 इंटू BW म्हणजे काय विड्थ ऑफ वेब किती 300 करा सॉल्व करा व्यवस्थित आरामात सॉल्व करा आरामात सॉल्व केल्यानंतर तुम्हाला आन्सर भेटेल 115 पॉईंट काहीतरी भेटेल ना हो आपण सॉल्व करू 0.87 इंटू 500 इंटू 4825.48 मायनस 0.45 इंटू 25 इंटू 150 इंटू 1358.82 मायनस 300 डिवायडेड बाय 0.36 इंटू 25 इंटू 300 जर याला सॉल्व केलं तर आपल्याला भेटेल आन्सर 115.67 mm हे काय एक्सयू आलाय मग देअरफॉर 0.43 एक्सयू किती येईल सांगा बरं आता ऑब्विसली 150 mm पेक्षा तो कसा येईल कमीच येईल ना करून पाहू तरी पण आपण 0.43 आहे वेळ आपल्याकडे 49.74 येतोय 74 अँड विच इज लेस दॅन डेप्थ ऑफ फ्लेंज म्हणजे assumption is again wrong assumption is wrong जर समजा assumption जर बरोबर आला असतं तुम्ही काय केलं असतं बरं डायरेक्टली इथे काय केलं असतं सेक्शन चेक केलं असतं अंडर रेनफोर्स ओव्हर रेनफोर्स अंडर रेनफोर्स सेक्शन असेल ओव्हर रेनफोर्स सेक्शन असेल मग मोमेंट ऑफ रेजिस्टन्स कॉम्प्रेशन साईडनी घेतली असती ती कशी घेतली असती 0.36 FCK BW इंटू ते एक्सयू त्याला आपण मल्टिप्लाय केलं असतं कशाने केलं असतं D मायनस 0.42 एक्सयूनी प्लस 0.45 FCK इंटू DF इंटू ब्रॅकेट BF मायनस BW इंटू बघा इथं त्याचं पण इक्वेशन दिलं असतं आपण काय केलं असतं जर इथे जर रॉंगच्या जागी जर राईट आलं असतं प्लस ना ग्रीन कलरने येतो रॉंगच्या जागी जर राईट आलं असतं इफ राईट इफ ओके देन कसं केलं असतं आपण C1 इंटू L1 लिव्हर आर्म ओनली L1 म्हणतो प्लस C2 इंटू लिव्हर आर्म असं म्हणतो बरोबर आहे की नाही मग कसं केलं असतं 0.36 FCK इंटू BW इंटू XU इंटू लिव्हर आर्म किती याचा D मायनस 0.42 XU ओके प्लस C2 म्हणजे काय C2 माहिती आहे 0.45 FCK इंटू DF इंटू BF मायनस BW इंटू याचा लिव्हर आर्म किती आला असता D मायनस DF बाय 2 आणि याच्यावरून तुम्ही मोमेंट ऑफ रेजिस्टन्स काढले असते ओके जर ओके आला असता तरच म्हणतोय आणि ओके नसेल तर काय प्रॉब्लेम नाही आता ओके नाही आपलं तर आपल्याला पुढच्या स्टेपला जावंच लागेल म्हणजे काय आता ट्रायल नंबर 3 ही थोडीशी हेक्टिक वाटते बऱ्याच जणांना पण ही सोपी काय राहतं याच्यामध्ये ॲझ्युम डेप्थ ऑफ फ्लेंज इज ग्रेटर दॅन 3/7 ऑफ एक्सयू
असं जर असेल तर काय करणार आपण, एक्स ची व्हॅल्यू कशी काढतो आपण, आता इथे मी लवकर सांगा, 0.87 एफ वाय एस टी मायनस 0.446 इंटू 0.65 एफ सी के इंटू काय राहील डी एफ इंटू बी एफ मायनस बी डब्ल्यू. आपण याच्या फॉर्ममध्ये वाय एफला आपण एक्सप्लोर करून एक्स यू काढलेला आहे. 0.36 एफ सी के इंटू बी डब्ल्यू मायनस 0.45 मायनस नाही प्लस राहील इथे ना, 0.45 इंटू 0.15 0.45 एफ सी के इंटू 0.15 इंटू बी एफ मायनस बी डब्ल्यू. काय करायचं, व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायचे. एक्स यू विल बी इक्वल टू 0.87 इंटू एफ आय म्हणजे किती होतं 500 इंटू एरिया ऑफ स्टील 4825.48 मायनस 0.446 इंटू 0.65 इंटू एफ सी के म्हणजे किती 25 इंटू डेप्थ ऑफ फ्लेंच 150 आणि हे किती बी एफ मायनस बी डब्ल्यू म्हणजे 1358.82 मायनस 300. ह्या व्हॅल्यू आता लक्षात, तुम्ही प्रॉब्लेम जर सॉल्व्ह करत असाल ना तुम्हाला ह्या व्हॅल्यू लक्षातच आल्या पाहिजे. आता एवढं तुम्ही ना असं हे नका करू की शॉर्टकट वगैरे हे गोष्टी घेऊन तुम्हाला लक्षात आल्याच पाहिजे. 0.36 इंटू एफ सी के इंटू बी डब्ल्यू इथं व्हॅल्यू द्यायची आपल्याला, दरवेळेस इथंच होतं हां इंटू 25 इंटू बी डब्ल्यूची व्हॅल्यू किती आपली 300 प्लस 0.45 इंटू एफ सी के पुन्हा 25 इंटू 0.15 इंटू 1358.82 मायनस 300. याला जर सॉल्व्ह केलं तर आन्सर किती येतं, एक्स यू किती येतं तुमचा सर्वांचा जर पाहिलं याचं नाही तर एक्स यू किती येईल 211.29 एम एम 11.29 आणि हे बरोबर सॅटिस्फाय होतो. एक्स यू 0.43 एक्स यू पेक्षा डी एफ कसं राहील जास्त राहील. ॲझम्पशन इज करेक्ट. पी टी आय ओ एन इज ग्रीन नी लिहितो कारण करेक्ट आलं ना, आता ग्रीन म्हणजे ओके. ओके आता काय करायचं आपल्याला, मोमेंट ऑफ रेजिस्टन्स पाहिजे, एक्सयू लिमिटिंग काढायचं आता. ठीक आहे, एक्सयू लिमिटिंग काढायचं आणि वाय एफ काढायचं आहे. पहिले वाय एफ काढू. वाय एफ विल बी इक्वल टू 0.15 एक्स यू प्लस 0.65 डी एफ. सांगा 0.15 इंटू एक्स यू किती राहील, एक्स यू चाले 211.29 प्लस 0.65 इंटू डेप्थ ऑफ फ्लेंज किती येत आहे 150. बरोबर आता लगेच किती 0.15 इंटू 211.29 प्लस 0.65 इंटू 150 129.19 129.19 एम एम. एक्सयू लिमिटिंग किती येईल, त्याला जर काढलं एफ 500 ग्रेड साठी 0.456 इंटू 600 वगैरे बरोबर की नाही, तो 322. ओके तर अशा प्रकारे तुमचं हे पण आलं एक्सयू लिमिटिंग आलंय. त्याच्यावरून एक्सयू लिमिटिंग पेक्षा एक्सयू कसा आहे कमी आहे. सेक्शन इज थर्ड. अंडर रेनफोर्स सेक्शन हे व्यवस्थित लिहायचं, अंडर रेनफोर्स सेक्शन सिन्स एक्सयू इज लेस दॅन एक्सयू लिमिटिंग. तिसरे झाले, नंतर चौथं आणि महत्वाचं फायनल, मोमेंट ऑफ रेजिस्टन्स विल बी इक्वल टू C1 इंटू लिव्हर आर्म 1 किंवा Z1 आपण असंही म्हणतो Z1 C1 प्लस C2 इंटू Z2. फक्त इथं वाय एफच्या फॉर्ममध्ये येणार आहे आपलं जे काही येते. तर C1 Z1 काढू आणि C2 Z2 काढू. काय राहील C1 Z1 घेऊ पहिले 0.36 एफ सी के इंटू बी एफ मायनस बी डब्ल्यू 0.36 एफ सी के बी एफ मायनस बी डब्ल्यू इंटू वाय एफ प्लस C2 काय 0.45. अरे इथं बी एफ इंटू बी डब्ल्यू इथं येईल का लगेच, इथे येईल का नाही, इथे काय यायला पाहिजे आन्सर, हे बघा हे घ्या लगेच इथे घ्या 0.36 एफ सी के बी डब्ल्यू इंटू एक्स यू इंटू लिव्हर आर्म डी मायनस 0.42 एक्स यू. ओके प्लस 0.45 इंटू एफ सी के बी एफ मायनस बी डब्ल्यू इंटू वाय एफ
डी मायनस वाय एफ बाय टू. ओके, सगळ्यांच्या व्हॅल्यू माहिती आहे आपल्याला, फक्त ठेवायच्या आता. ठेवा 0.36 इंटू एफ सी के किती 25 इंटू बी डब्ल्यू 300 इंटू एक्स यू 211.29 इंटू डी 700 मायनस 0.42 इंटू 211.29 प्लस 0.45 इंटू एफ सी के म्हणजे 25 इंटू बी एफ मायनस बी डब्ल्यू म्हणजे किती, बी एफ किती राहतो, किती आपला 1358.82 मायनस 300 इंटू वाय एफ किती आलता आपला 129.19 इंटू डी म्हणजे 700 मायनस वाय एफ बाय टू म्हणजे 129.19 डिवायडेड बाय 2. याला सॉल्व्ह करा सगळ्यांना. सगळ्यांना जर सॉल्व्ह केलं तर आपला आन्सर किती येईल 1300. सगळ्यांना सॉल्व्ह करू आपण. आपला आन्सर येईल 1326.5 इंटू 10 टू द पॉवर इथे पॉईंट 6 न्यूटन. हेच आपण कसं दाखवणार 1326 किलो न्यूटन मीटर. आलं मोमेंट ऑफ रेजिस्टन्स. ओके, तर अशा प्रकारे आपण मोमेंट ऑफ रेजिस्टन्स सॉल्व्ह करत असतो ह्या प्रॉब्लेममध्ये. तर एवढं काहीच नाही आहे, ते टी सेक्शनमध्ये फक्त एवढंच आहे स्पेशली. याच्यापेक्षा बाहेरचे प्रॉब्लेम असे सहसा मोमेंट ऑफ रेजिस्टन्सच्यासाठी नाही जाणार आहे. तर बघा, तर एवढ्या याच्यातही थोडंसं कन्फ्युजनच असेल. एक शॉर्टमध्ये सांगतो. सर्वात पहिले आपण तीनच गोष्टी करणार. एक तर मोमेंट ऑफ रेजिस्टन्स काढायचं, न्यूट्रल ॲक्सिस राहते, न्यूट्रल ॲक्सिसवरून आपण टाईप करतो. न्यूट्रल ॲक्सिस एक तर दोनच ठिकाणी राहू शकते. एक राहते फ्लेंजमध्ये, दुसरी कुठे राहू शकते वेबमध्ये. फ्लेंजमध्ये असेल तर सरळ सरळ फॉर्म्युला माहिती आहे 0.36 एफ सी के बी एफ इंटू एक्स यू इज इक्वल टू 0.87 एफ वाय ए एस टी. याच्यावरून तुम्ही एक्स यू काढावं लागेल. जर वेबमध्ये असेल तर दोन कंडिशन. एक काय, डेप्थ ऑफ फ्लेंज लेस दॅन 3/7 ऑफ एक्स यू आणि डेप्थ ऑफ फ्लेंज ग्रेटर दॅन 3/7 एक्स. ओके, दोन्ही कंडिशन. आता याच्यामध्ये डेप्थ ऑफ फ्लेंज 3/7 एक्स यू पेक्षा कमी जर असेल तर त्या केसमध्ये आपण काय वापरत असतो, C1 काढताना C2 काढताना डेप्थ ऑफ फ्लेंज घेतो, बरोबर आहे, कधी C2 काढताना. आणि इथे C2 काढताना आपण काय घेत असतो, वाय एफ घेत असतो. आणि त्या वाय एफची व्हॅल्यू काय राहते 0.15 एक्स यू प्लस 0.65 डी एफ. 0.65 डी एफ. ओके, हे दोनच राहतात, याच्यापेक्षा बाहेरचं काहीच नाही राहत. ठीक आहे, तर अशा प्रकारे दोन प्रॉब्लेम झाले. आणि जर दुसरा प्रॉब्लेम तुम्ही एकदम चांगल्याने सॉल्व्ह केला असेल तर लक्षात घ्या, हा प्रॉब्लेम ESEचा प्रिव्हियस इयर क्वेश्चन मधला प्रॉब्लेम आहे. ESE याआधी 2012 वगैरेच्या ESE मध्ये हा प्रॉब्लेम झालेला आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे जर तुम्हाला अजून व्हिडिओ वगैरे पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट करू शकता आणि मला सांगू शकता. थँक्यू, धन्यवाद.